हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता चालले माझा दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर मी बनवते मस्त अशी चिकन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी ते पण मस्त अशा मटक्यामध्ये बनवते. तर हा मटक्यातल्या मी ह्याच्या अगोदर मटण दाखवलं होतं, पण गावाकडं होतं. आता त्याच्यामध्ये मटणचा रस्सा इतका छान झाला इतका छान झाला काय विचारूच नका. त्यामुळे त्याला तिथं काय ठेवलंच नाही, ते मटका इकडं घेऊन आलो. आता मग म्हटलं चला आता मटक्यातली बिर्याणी करूया. तर खरं सांगायचं झालं तर झालं काय, आता आपण निवांत बसल्या काय निवांत बसतो का, नाहीच की, काय तर काय चालूच असतं आणि त्यातल्या त्यात जास्त करून मोबाईलच घेऊन बसतो. तसंच मी असं रील्स बघत होते आणि त्याच्यामध्ये मला अशी मटका बिर्याणी दिसली होती आणि ती मटका बिर्याणी बघून आता आपल्याकडं पण मटका आहेच तर करायला पाहिजेच की. त्यामुळं मग ती मला पण असं वाटायला लागलं आपण पण एकदा ट्राय करूया कशी होती बघूया असं वाटायला लागले. त्यामुळे मी आता बनवते मस्त अशी हंडीमधली मटका बिर्याणी चिकनची. तर चिकनला मी काय केलं होतं, चिकनला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं. नंतर धुवून घेतलेल्या चिकनला कांदा टोमॅटो तेलामध्ये भाजून त्याची पेस्ट लावली होती. नंतर अद्रक लसूणची पेस्ट, नंतर बारीक कट करून कोथिंबीर, भरपूर असं दही घालायचं, नंतर लिंबू पिळला होता, तांबडं तिखट, भरपूर असा बिर्याणी मसाला, हे सगळं लावून जवळपास एक अर्धा पाऊण तास ठेवायचं, म्हणजे कसं चिकनचा वास वगैरे येत नाही. नंतर इथं मटक्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आणि मटक्यामध्ये कसं म्हणजे असं खूप जास्त गरम करायचं नाही, असं म्हणतात की खूप जास्त गरम केलं की त्याला तडा वगैरे जातात. त्यामुळं कपड्याने पुसून घ्यायचा स्वच्छ धुतला की आणि मग कमी गॅसवर थोडंसं पाणी वगैरे दिसेना असं झालं की लगेच तेल घालायचं. मग तेल घातलं की आता बिर्याणीमध्ये सगळ्यात मेन महत्त्वाचं असतात खाडे मसाले. तर ते खाड्या मसाल्यामध्ये एक 3-4 मोठे इलायच्या घ्यायच्या, नंतर 3-4 स्टार फूल, नंतर तेजपत्ता, 4-5 आता मी दोघांसाठीच बिर्याणी करते त्यामुळं मग 4-5 म्हणजे छोटी इलायची असते ना ती पण घ्यायची. छोटी इलायची डायरेक्ट नाही घालायची, त्याला थोडंसं वरवंट्याने असं थोडंसं ठोकून घ्यायचं आणि ती इलायची घालायची. नंतर मग अजून मिरी, दालचिनी, लवंग हे पण घालायचं आणि सगळं घातलं की मग नंतर मग जे आपण मटण चिकन आपलं मॅरिनेशन करून ठेवलं होतं ना, तर ते मटण घालायचं. नंतर आता संचित आमचा काय काय सांगायचं, आता आमच्यासाठी काय जरी केलं तर संचितसाठी त्याला एखादी भाकरी आणि त्याला रस्सा सेपरेट करायला लागतोच. त्यामुळे आता आमचं एका साईडला चिकन आहे तर शिजतंय ना, तोपर्यंत मग मी आता संचितला फोडणी देते. तर संचितच्या ह्याच्यात पण थोडेसे खाडे मसाले घालत असते मी, गरम मसाले. तर त्याच्यामध्ये पण थोडीशी दालचिनी, एक स्टार फूल, एक मोठी इलायची घालत असते आणि मग लवंग मिरी जास्त घालत नाही, ते तिखट असतं त्यामुळे थोडंसंच घालत असते किंवा घालत पण नसते. हे मोठे मोठे मसाले तेवढे घालते मी. आणि नंतर जे हळद मीठ संचितच्या चिकनला मी हळद मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून ठेवलं होतं, तर ते चिकन घातलं. सगळं मिक्स करायचं. आता मी वाटण पण तयार करून घेतलं होतं. तर वाटण तयार करण्यासाठी कांदा टोमॅटो तेलामध्ये भाजून घेतला होता, ते मिक्सरमध्ये बारीक केला आणि नंतर खोबरं पण भाजून घेतलं होतं, ते मिक्सरमध्ये बारीक केलं आणि अद्रक लसूणची पेस्ट मी दोन्ही पण चिकनलाच लावून घेतली होती. त्यामुळे आता शिल्लक अद्रक लसूणची पेस्ट काय नाही. तर इथं संचितला मी कुकरमध्ये चिकन आहे तर लावलं, त्याच्यावरच थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं. आता हे सगळं कचरा आहे तर साईडला करते. मला कोशिंबीर पण करायची होती, त्यामुळे मग आता टोमॅटो कोशिंबीरसाठी बाहेर काढून घेतलं होतं आणि मग आता कट्ट्यावरचं आवरायचं आणि मग आता कोशिंबिरीच्या पण तयारीला लागायचं. कोशिंबीर झाली का नंतर मग भाकरी पण करायची आहे संचीसाठी. तांदूळ बिर्याणीसाठी मी भिजत घातला होता. तर तांदूळ कसं बिर्याणी करायचं म्हटलं की एक अर्धा पाऊण तास बिर्याणीचा तांदूळ भिजत घालायचा, म्हणजे बिर्याणी आपली छान टेस्टी होते. तर गाजर घेतलीत मी 3-4 गाजर, काकडी, कांदा. तर हे सगळं बाहेर काढून ठेवलं होतं. आता मी आता ह्यांना 1-2 पाण्यानं धुवून घ्यायचं चांगलं स्वच्छ. गाजर चांगलं स्वच्छ धुवून घ्यायला लागते, त्यात थोडीशी माती वगैरे असते. आणि ही काकडी काय सांगायचं आता तुम्हाला, आता कोण पण माझं कसं आहे म्हणजे एक मी भाजी आणायला गेलते आणि त्या आजी म्हणल्या घे घे छान आहे काकडी, एकदा खाऊन तर बघ. आणि मग आता मी कसं आता एवढं म्हणायला लागले तर म्हणलं घेऊयाच आणि ती काकडी म्हणजे असं खूपच मोठीच्या मोठीच निघाली, म्हणजे असं निबार आहे जास्त. त्यामुळं मग त्याची मी साल काढली. कवळी काकडी असेल तर काय साल वगैरे काढायची गरज नाही, पण आता ही खूपच मोठीच्या मोठी होती आणि मग संजयचे पप्पा पण माझ्यावर हसायला लागले होते, तुला कोण पण उल्लू बनवू शकते म्हणत होते. पण असू द्या आता, जाऊ दे तिकडं, आता आणल्यासारखी खाल्ली पण 2-3 टाकून दिल्या बरं का. पण आता काय करायचं, जाऊ द्या तिकडं. मग इथं काकडी आहे तर मी खिसून घेतली आणि काकडी खिसली. नंतर गाजर आहे तर ते पण खिसते. आता खिसत खिसत म्हणजे एक संगत 2-2 3-3 कामं सुरू आहेत माझी, तर तिकडं पण लक्ष द्यायचं चालू आहे. चिकनला पण चांगली वाफ बसले होते, त्यामुळं मग मी इथं मसाले घातले. आता सगळे मसाले मी तेलामध्ये परतून घेतले होते, त्यामुळे आता मी काय जास्त तेलामध्ये आता भाजले वगैरे नाहीत, कारण कांदा टोमॅटो पण भरपूर तेल घालून मी तळून घेतलं होतं, त्याची पेस्ट केली आणि खोबरं पण तेल घालूनच मी असं चांगलं भाजून घेतलं होतं. त्यामुळे आता खूप मसाले सगळे घातले
आणि झाकण लावून आपली एक वाफ देते. आणि तर माझं सगळं खिसून वगैरे झालं होतं. चॉपिंग बोर्ड घेतला आहे आता. ह्या चॉपिंग बोर्डवर आता कांदा आणि टोमॅटो बारीक बारीक कट करून घ्यायचा. आता कोशिंबीर कसं थोडीशी लवकरच करून घ्यायची, थंड थंड अशी कोशिंबीर खायला छान वाटतं म्हणून. तर इथं टोमॅटो कट करून घेतला, आता कांदा कट करून घेते. तर कांदे पण 1-2 घ्यायचे कांदे. तर बिर्याणी केली की बिर्याणीसोबत कोशिंबीर छान वाटते. आणि तसं पण आता उन्हाळ्यामध्ये कसं गरमी वगैरे जास्त असते आणि गरमीचं कसं थंडगार अशी कोशिंबीर खाल्ल्यावर छान वाटतं. तर इथं बघू शकता संचितच्या ह्याच्यात आता मी पाणी घालते. हे गरम पाणीवर केलं होतं, म्हणजे सेपरेट पाणी काय गरम करायची गरज नाही. आणि रस्सा काय जास्त करायचा नव्हता, थोडासाच करायचा होता. त्यामुळं वरचं पाणी आपलं बरं पडते. आणि झाकण लावून मग 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या, किंवा थोडंसं अजून गरम पाणी थंड घातलं तरी पण चालते. मी थोडंसं आपलं हे मसाले वगैरे राहिले होते, त्यामुळे थोडंसं पाणी अजून ताटामध्ये घेतलं आणि गरम करायला ठेवले. मग इथं अजून तर कांदा जिथं राहिली होती प्रोसेस तिथून सुरुवात केली. आता हे भांडं घेतलं, आता पटकन कोशिंबीर बनवून घेऊया. आता कोशिंबीरला खरं म्हणलं तर ना डाळिंब असेल ना तर छान लागते. आता नाही डाळिंब पण असेल ना तर आवर्जून घालायचं, एकदम भारी लागतं. तर हे सगळं एकत्र केलं, थोडंसं मीठ, थोडीशी साखर आणि भरपूर असं दही घालायचं आणि नीट व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आता दही आहे तर हे पॅकिंगचं दही होतं, पण एकदम चांगलं फ्रेश असं दही आहे. तर कोशिंबीर झाली की सगळं आतमध्ये ठेवलं. भांडी आता होती. आता आमचे आई दादा आहेत तर गेलेत, पुण्याला गेलते आणि मग आता आलेत खरं, पण गेलते एक 15-20 दिवस नव्हते गेलते. त्यामुळं मग आम्ही भांडीवाली बाई खूपच लवकर येते, त्यामुळं मग भांडीवाली बाई बंद केली होती. म्हणजे बंद केली ती, म्हणजे अजून पण बंदच केली ती. ती सकाळी येते पाक 6, 6:15ला. मग आता संचितला सुट्ट्या लागल्यात त्यामुळे एवढ्या लवकर नको वाटतं उठायला, त्यामुळे नकोच म्हणलं ते आम्ही. तुम्ही आल्यानंतर परत चालू करा. त्यामुळे आता तिला बंद केले. त्यामुळे जी काय भांडी आहेत तर ती मी आता सगळी घासून ठेवायला लागले. तर भांडी की थोडी भांडी पटपट पटपट अशी भांडी जास्त न पाडता घासून घेतली का मग काय जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त भांडी पण नंतर काय पडत नाहीत. त्यामुळे जी काय थोडीशी भांडी होती तर ती सगळी घासून घेतली. तर इथं माझं थोडंसं पैसे राहिलं होतं, तर मग असंच कोणतरी येतं आयब्रो वगैरे करायला. तर एकीचं मी मेकअप केला होता आणि ते मेकअपचे पैसे अजून दिले नव्हते, तर ते मेकअपचे पैसे देण्यासाठी मुलगी आली होती. मग ते पैसे मी घेऊन आली आणि इथं मला बसला भला मोठा चटका. काय सांगायचं तुम्हाला, इतका जोरात चटका बसला ना, त्या आता अजून चालूला काळा काळा डाग आहे. आता चटका बसला, भाजलं पोळलं म्हणून काय त्यालाच बघत बसायला लागत नाही. त्यामुळे घरातली कामं कोण करणार, त्यामुळे ते इतकं मला पोळलं होतं ना जोरात, असा फोड वगैरे आला होता. तरी पण मी माझं काम काय कंटिन्यू चालूच ठेवते. त्याला काय आता बघत बसून काय उपयोग नाही हाताकडं. त्यामुळे बोट दुखत होतं. इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत पण असेल, एक बोट उभं उभं करूनच मी काम करते, पण करते काम. पोळत भयंकर होतं मला, असं इतका जोरात चटका बसला ना. आणि कधी-कधी आपलं लक्ष पण नसतं आणि लक्ष नसताना मग ते तसं झालं की मग काय होतं, इथं मी काय करते डायरेक्टच कट्ट्यावर इथं म्हणजे गॅसच्यामध्ये ना, म्हणजे असं डायरेक्टच उलथण ठेवा, पळी ठेवली का मग ते सगळं डाग, डाग, डाग पडते. त्यामुळे मी तिथं मध्ये ताट किंवा प्लेट ठेवत असते आणि त्या प्लेटमध्ये मग मी म्हणजे जे काय आता हे जे काय वापरलेलं आहे ना, तर मग ते ताटावर ठेवत असते मी. आणि ते ताट दोन्हीच्यामध्ये असल्यामुळं माझं लक्षच नव्हतं आणि मी नेमकं तिथं पकडलं आणि मला जोरात असा चटका बसला. इतका फोड आला होता आणि आता चालवला तर काळा डाग वगैरे पडला. एक दिवस दुखत होतं, नंतर तिथली स्किन एकदा हे झाले की मग काय होत नाही. तांदूळ आपला इथं 70-80% तांदूळ आहे तर शिजला. तर बिर्याणी करताना तांदूळ जास्त काय शिजवायचा नाही. तांदूळ जास्त शिजला तर बिर्याणी फसलीच म्हणून समजायची. आता हे मटका आहे, मटक्याला थोडासा त्रासच होतो आहे बरं का. आता मटक्यामध्ये करायचं म्हणलं की त्याला लाकडी उलतान वापरायलाच पाहिजे. लाकडी उलतान नसेल तर मग काय खरं नाही. त्यामुळे तर मी हे बघा लाईटमध्येच गेली. इथं माझं फुकत फुकत चालले. इतकं म्हणजे असं पोळल्या असं लगेचच जास्त गरम गरम असं होतं. तर संचित तिथे लगेच टॉर्च घेऊन आला आणि मी बघत होते टॉर्चमध्ये कसं दिसतंय, काय करते. आणि आमच्या किचनमध्ये काय सांगायचं तुम्हाला, लाईट दिवस असो अगर रात्र असो, बल्ब लावून स्वयंपाक करायला लागतो आहे. अंधार इथं तुम्हाला दिसतच असेल, काही म्हणजे काहीच दिसत नाही. त्यामुळे संचित 2 टॉर्च घेऊन आला होता आणि मग ते टॉर्च इथं लावल्या होत्या मी आणि मग माझी बिर्याणी आहे तर ते आता मी चालू केली करायला. तर चिकन आपलं शिजलं होतं. चिकन बिर्याणीमध्ये पण काय जास्त शिजवायचं नाही, 80-90% शिजवायचं, खूप जास्त काळ करायचं नाही. तर चिकनचं कुठं काय सापडायचंच नाही जास्त शिजलं की. सगळं पसरून घ्यायचं. आता मटका असल्यामुळं आदळायचं नाही, नाही तर पातेलं असेल ना तर मी गॅसवरून खाली घेते आणि थोडंसं असं आपटत असते आणि मग ठेवत असते. पण आता हा मटका असल्यामुळे त्याला तिथल्या तिथंच आपलं हे केलं. वरून थोडेसे कलर वगैरे घालायचे. कलर असतील तर कलर घालायचे. आता माझ्याजवळ ग्रीन कलर पण आहे आणि येलो कलर पण आहे, तर दोन्ही पण कलरची माझी चालली आता तयारी. नंतर थोडंसं तूप वगैरे घातलं ना, बिर्याणी एक नंबर लागते. आणि खरं सांगायचं झालं ना, इतकं भारी मटक्यातली बिर्याणी झालते ना, एक नंबर झालते. त्यामुळं मग मी आता मटका इथंच ठेवणार आहे. मटक्यामध्ये रस्सा पण करायचा, छान छान लागते ह्या मटक्यामध्ये.
पूर्वीचे लोक मम्मीला मी सांगितलं ना मातीच्या भांड्यामध्ये केलं, तर अगोदरची पूर्वीचे लोक सगळे मटक्याच्या भांड्यातच करत होती म्हणत होती मम्मी मला. त्यामुळे करत असतील पहिले लोक एकदम अगोदरची. नंतर नंतर मग पहिली मातीची भांडी, माती नंतर नंतर आलं पितळेची भांडी, पितळेनंतर जर्मन आलं, जर्मन नंतर आता स्टील आलं आणि अजून वळून लोक चालले मातीकडं. त्यामुळे वळून फिरून असं फॅशन म्हणा, भांडी म्हणा, तर तेच पूर्वीचं परत येते. ड्रेस पण किती तर पूर्वीचे ड्रेसच्या ज्या डिझाईन आहेत तर त्या आता आलेत. जे बाही म्हणा ब्लाऊजच्या तर त्या पण ज्या अगोदर होत्या त्या आता आल्या. त्यामुळे फॅशन म्हणा, भांडे म्हणा, वळून फिरून तिथंच गोल गोल होतो आहे. तर असं द्या, बरंच माझं लेक्चर झालं. तुम्ही म्हणताला हे काही चाललं आहे लेक्चर द्यायला लागले. तर आता इथं मी काय केलं तर मैद्याचं पीठ होतं थोडंसं घरात. मग म्हणलं आता ते मैदा काही खाणं पण होत नाही, तसाच पडला होता. त्यामुळे मी मैद्याचं पीठ आहे ना, तर ते आता मी स्टीम देणार होते. हे काय झालं, हा सगळा माझा चिकट झाला असं तुम्हाला वाटेल. तर तसंच झालं होतं, खूपच चिकट झाला. थोडासा मैदा मी अजून त्याच्यामध्ये ॲड केला आणि हात जास्त चिकट झाला. त्यामुळे मी केला व्हिडिओ बंद आणि हात सगळा स्वच्छ धुवून घेतला. सगळं मला पण काय सुचणे असं झालं. आणि इथं गोल 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 सगळं असं करायला लागले होते, पण सगळं चिटकूनच बसायला लागलं होतं. त्यामुळे मी हात स्वच्छ धुतला, थोडंसं तेल हाताला लावलं आणि नंतर मग ते घेतलं. कारण मैद्याचं पीठ एकदमच घट्ट नाही म्हणू शकत, चिकट असतं आणि मग ते चिकट पीठ असल्यामुळे जास्तच वेळ होतो आहे. मग ते असं असतं. मग इथं आता मी तेल लावून आपलं गोल गोल करते. आता तुम्हाला वाटेल हा कसला पिस्ता कलर झाला आहे, तर ते बिर्याणीमध्ये आता टाकला होता ना, तर त्याच प्लेटमध्ये मी ते पीठ मळलं होतं. त्यामुळे असा आपला वेगळाच कलर झाला आहे. आणि सगळं लावायचं. खरं सांगू का, हे स्टीम दिली ना, इतकं भारी दम बिर्याणी होते ना. मी आता चिकनची पण बिर्याणी केली अशी स्टीम देऊन आणि मटनची पण बिर्याणी केली. अशी वाफ कुठूनच जात नाही, इतका भारी दम बसतो आहे ना त्या तांदळाला. प्रत्येक तांदळाला असा वास लागतो आहे बिर्याणीचा. एकदम भारी बिर्याणी होते. पण पीठ तर नसेल तर मळायला लागते, असेल तर मग चांगलंच आहे. नंतर दम दिला आहे तर मी आहे तर भाकरी करून घेतल्या. शेरवा पण करायचा होता, त्यामुळे तर मी शेरवा केला. शेरव्याचं आहे तर प्रीमिक्स होतं, तर ते त्याच्यात शेरवा केला आहे. तर सज्जीसाठी रस्सा केला आणि मग आता मी गरमागरम जेवण करायला बसणार आहे. तर इथं बघू शकता मस्त असा शेरवा. हा शेरवा इतका भारी लागतो आहे ना, काय सांगायचं. एकदम भारी टेस्ट आहे. बिर्याणी केली ना त्याच्याबरोबर करायचाच. नंतर इथे सगळेजण आता जेवण करायला बसलो होतो. संचित साहेब काय हाताने खात नाहीत, त्यामुळे मग त्यांना म्हणलं तुम्ही त्याला थोडंसं चारा. तोपर्यंत इथे मी बिर्याणीची हाल हवा बघते. तर बघू शकता बिर्याणी आपली छान अशी तयार झाली. तर जवळपास दुपारच्या 2:30 पावणे 3 वाजत आले होते. खूपच वेळ झाला होता, मध्येच लाईट गेली. त्यामुळे इथं एकदम छान अशी आपली बिर्याणी तयार झाली. चला या पटकन तुम्ही जेवण करायला. बिर्याणी, शेरवा, कोशिंबीर आणि संचितसाठी बनवलेली भाकरी. आता संचितला केलतीच तर त्यामुळे त्यांच्यासाठी पण केलती. संचितला चुरून दिला आणि चमच्याने संचित खात बसला होता. तर जेवण झाले की रोज संध्याकाळी अशा गाय येत असतात आणि ही गाय आणि त्या गायीचे 2 पिल्लं. तर दुपारचं काय शिल्लक भाकरी वगैरे असेल तर मग मी गायला आहे तर देत असते खायला. आणि बघा रोज संध्याकाळचं ऊन कमी झालं ना, रोज अशा गायी आहेत तर इकडून तिकडं फिरत असतात. मग आता सकाळी केलं की मग दुपारचं काय तर दुपारचं शिल्लक असतात. मग दुपारची बिर्याणी होती, रस्सा होता, तर तेच आम्ही खाल्लं होतं संध्याकाळी पण. मग आता संध्याकाळी आम्ही पान खाण्यासाठी बाहेर चाललो होतो. त्यामुळे आता मस्त असं संध्याकाळचं बाहेरच्या लाईटी बघत आम्ही पान घेतलं आणि पान घेऊन आपला आता रिटर्न चाललं होतं. तर असं असतं. चला आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि बाय.